हाय 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 एव्हरीवन. हॅलो, मी तेजस राऊत. मी इथे एका रोमॅन्टिक डिनर डेटवर आलो आहे. गेल्याच महिन्यात मला सोशल नेटवर्किंग साईटवर एक मुलगी भेटली. आमचं तिथे बोलणं सुरू झालं आणि तिथेच मी तिच्या प्रेमात पडलो. आज फर्स्ट टाइम ती मला समोरासमोर भेटायला येते सर. मी खूप एक्सायटेड आहे आणि आज मी तिला ही अंगठी देऊन प्रपोज करणार आहे. येईलच ती इतक्यात. तेजस, ए हाय हाय. प्लीज प्लीज ये ना. ये 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 ये. हाय हाय. वाव, नाईस. यू तुला पोट आहे? नाही म्हणजे म्हणजे नाही. ओके, असं जनरल विचारलं मी. ओ तुला पोट आहे का? सगळ्यांनाच असतो ना पोट. हे काय तुला पण आहे? आणि ह्याचसाठी येतेस ना तू पुण्यावरून स्किट करायला? कसा आहेस? मी फायनली आपण भेटलो ना. येस येस फायनली फायनली. मी बरं आहे. तू कशी आहेस? मी छान आहे. ते पोट बाहेर सोड. उगीच कशाला श्वास रोखून थांबलायस? इट्स ओके. तुला त्रास होईल नंतर. सोड सोड बाहेर सोड. नाही अगं, नॉर्मल आहे मी. नॉर्मल आहे. कुठे हे आता दिवाळी येऊन गेली ना मध्ये, म्हणून ते जरासं बाहेर आलंय फक्त. हे जाणार मी, करेन आता. तू बस ना, तेवढंच लपेल ते. काय? बसून बोलू म्हटलं. ऑफकोर्स. छान आहे हॉटेल. मस्त. नाही, असं डायरेक्ट पाणी नसतं प्यायचं. ऍक्च्युली त्याच्यामध्ये आधी ड्रॉप्स घालायचे असतात. जस्ट अ सेकंड. ड्रॉप्स? हे ड्रॉप्स टाकायचे असतात त्याच्यामध्ये. ऍक्च्युली 35 ड्रॉप्स आधी पाण्यात टाकायचे आणि मग त्याच्यानंतर पाणी प्यायचं असतं. इट्स ऍक्च्युली व्हेरी गुड फॉर युअर डायट. त्याच्याने पोट कमी होतं. अगं पण पी ना. पी पी. इट्स नाईस ना. मस्त आहे. मस्त आहे. मस्त आहे. आय नो. आपण खायला मागूया का काहीतरी? ऑफकोर्स. हा, एक मिनिट. हा ए वेटर, या वेटर प्लीज एक्सक्यूज मी. येस या. येस सर, वेटर बने ॲट युअर सर्व्हिस सर. बने, आज इतकं नम्रपणे बोलतोयस तू? काय मी कॅरेक्टर प्रमाणे अभिनय करतो. कुठलंही कॅरेक्टर द्या, कपाळाला आट्या पडून असा अभिनय मी नाही करत. मी तेजस राऊत नाहीये. ऑर्डर बोल. एक्सक्यूज मी, तुमची स्पेशालिटी काय आहे? सटल पंचेस आणि टायमिंग. झालं, खाल्लीस माती? अरे इथली स्पेशालिटी विचारते ती. दर्जेदार विनोद. अरे येडायस काय? अरे या हॉटेलची स्पेशालिटी. अच्छा सर, आहे ना, चीज बस्ट पिझ्झा आहे. वाव. हा, आणि बर्गर आहे, पास्ता आहे, अशा खूप गोष्टी आहेत प्लीज आमच्या. प्लीज प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टींची नावं घेऊ नका प्लीज. मला कसं तरी होत आहे. का म्हणजे? नाही, मला त्रास होतोय सगळं ऐकून. ऍक्च्युली मी डायटवर आहे आणि मी हे असं सगळं जंक फूड नाही खात. मी खूप हेल्दी खाते आणि मी हेल्दी जगते. राईट राईट, नो प्रॉब्लेम. पण एखाद दिवस खायला काय प्रॉब्लेम आहे? नाही, असं एक दिवस करूनच मग पोट सुटतात मग. नको. पोट सुटलं नाहीये माझं, अजिबात पोट सुटलेलं नाहीये अजूनपर्यंत. सुटणं म्हणजे हे प्रसाद दादा, विनायक, हे सुटलेलं. माझं सुटलं नाहीये. नाही, तू असं पर्सनली घेतोयस एकदम. एवढं काही कॉन्शियस होऊ नकोस नाही, लगेच. conscious? जनरल बोलले असं एक. नाही आता लुक एट हिम, ही सो फिट. थँक्यू मॅडम. काय मॅडम, मी इथे फक्त नावं सांगतो, इथलं कधीच खात नाही. ओ. भाकरी चपाती मस्त. नाही तसंच पाहिजे. मग? हल्ली जगामध्ये कोणी हेल्थ कडे लक्षच देत नाही. तुम्हाला बरोबर, सांगते. मॅडम. मग सिरियसली आपलं शरीर हे एक मंदिर आहे. नाही मॅडम, आपला छोटासा देवार आहे. मंदिर बिंदिर आपल्याला स्कोपच नाही ना मॅडम. छोटा देवार आहे. खरंच. ऐक ना, आमच्यात तू थोडं कमी बोलावंस असं मला वाटतंय. मग पंचेस कोण काढणार? पंचेस कोण काढणार बोल. वा. ए प्रिया, यू आर सेइंग समथिंग. या आय वॉज Yeah. सेइंग Yeah. की या मंदिराची आपण नासधूस करतो अक्षरशः. मॅडम, आज तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये पिझ्झा बर्गर सगळं खाऊन बघा. नाही तुमच्या मंदिराची घंटी वाजली ना मॅडम, नाव बदलेल. प्लीज तुम्ही सगळी नावं नका घेऊ. मला अनइझी होत आहे. प्लीज मी बोलतो तिच्याशी. ओके रिलॅक्स. हॉटेल असोवा ढाबा, पिऊचा स्वतःवर ताबा. हॉटेल असोवा ढाबा, पिऊचा स्वतःवर ताबा. जंक फूड नको रे बाबा. हे काय होतं हे प्रिया? हे हा हा माझा डाएट मंत्र आहे. हा मी डाएट करते ना, हा. तर
अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या ना, असं चीज वगैरे, की मग मला असं असं अनइझी होतं. मग मग काय करायचं, मग मी या मंत्र म्हणते आणि मग कंट्रोल होतं मला सगळं. अच्छा हो. सर अभिनंदन, तुमचा लागलाय धाबा. अरे काय बोलला पण केव्हापासून मी इथे उभा, लवकर ऑर्डर द्या बाबा. देतो ऑर्डर देतो. एक काम कर ना, तू एक चीज बस्ट पिझ्झा हॉटेल असो, वाटा. नको. चीज बस्ट पिझ्झा नको आणू. चीज बस्ट पिझ्झा नको आहे. कट कर. मी सांगतो तुला. एक मिनिट. हा प्रिया, एक काम कर ना, तूच सांग काय हवंय. म्हणजे तुलाही चालेल, मलाही चालेल, असं काहीतरी तूच मागव. Yes. हाऊ ऑफ यू. हाऊ ऑफ म्हणजे मी स्वीट म्हणतही नाही. एक काम करा, 1 कॅप्सिकम सॅलड आणि 1 ब्रॉकली सूप 1/2. ओके हा. ए थांबा रे. अगं एक मिनिट. हे स्टार्टर्सचं झालं ना डार्लिंग. तू जेवायला मागव ना काहीतरी पोटभर. नाही 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 नाही, एवढं बास आहे. ऍक्च्युली मी एवढे खात नाही, पण आता आपण पार्टी करतोय म्हणून ठीक आहे आजच्या दिवस. नाही पण ऍक्च्युली एवढं खाल्ल्यावर पण मला उद्या सकाळी 2 तास वॉकला जावंच लागणार आहे. एनिवे बट ठीक आहे, एवढं बास आहे असं मला वाटतंय. मी काय म्हणते, मी जेवायच्या आधी पटकन ना माझं वजन करून घेते. ऍक्च्युली मला सवय आहे, मी वजन करते कायम जेवायच्या आधी. हे तू वजन का टाळलंयस पाहिजे तू. Oh my God! माझं 35 ग्रॅम वाढलं. Oh my God! फक्त चीज ऐकून माझं एवढं वजन वाढलं यार. मी म्हणत होते आता मला 3 तास वॉकला जावं लागेल. सर इकडे या. अजूनही सांगतो, ठरवा, वेळ गेलेली नाहीये. काय? नाही म्हणजे वेळ गेली नाही, अजून किचन चालू आहे आमचं. काही मागवू शकता, ते सांगा मला. नाही, नकोय नकोय, आम्हाला एवढंच बास आहे. तुम्ही जा प्लीज. हा ठीक आहे मॅडम, पण तरी काही लागलं तर सांगतो मी. लागणारच आहे. हा? माझी गरज लागणार आहे, मला बोलवा, मी येतो. हाक मारा, मी आहे. तू वेगळं बोलला काहीतरी म्हणे. तेजस, काहीतरी बोलून सोड गेला ना तू. त्याला, तू कर ना वजन. नको इथे नको. इथे लोक आहेत सगळे. कर ना, खायच्या आधी करू आपण. इथे नको प्रिया. हॉटेलमध्ये कसं दिसतंय ते आत ठेव. त्याला काय झालं, मी पण केलं आता. कर ना. उभा राहा प्लीज. किती आहे? 80 किलो. अगं ओ माय गॉड, तुझं वजन 80 किलो आहे. हळू. थांब, तुझी हाईट म्हणजे एक 5, 6, 7 असेल, म्हणजे तुझ्या अकॉर्डिंगली तुझं वजन पाहिजे 65 आणि तू 15 किलो ओव्हरवेट आहेस. ओ माय गॉड, तुझं वजन 80 किलोचा ढोल्या. ए, काय बोलते तू? प्रिया, तू नो. ते सगळ्यात समोर ढोले पिल्या काय बोलते प्रिया. हे आत ठेव आधी. ओ माय गॉड, नाही. काय चाललं? रिलॅक्स. प्रिया स्वतःवर ताबा. आत ठेवते. स्वतःवर ताबा. नाही, आपण एक काम करू. आपण करूयात. आपण तुझं वजन कमी करू. रिलॅक्स. मला माझा बॉयफ्रेंड फिट हवाय. बॉयफ्रेंड? नाही प्रिया, हे बघ, मला भीती वाटते. ए, तू टेन्शन घेतलंस का? अरे मी आहे ना, मी तुझं वजन कमी करायला मदत करेन. आणि ओबेसिटी हा काय मोठा आजार नाहीये, तू काय रोगट नाहीये. काय बोलते तू? मला माहिती आहे, मला काही ओबेसिटी वगैरे झालेली नाहीये. तू खूप विचार करतोयस. मी आहे ना. त्याचीच भीती वाटते मला. तेजस, तुला माहितीये मला खूप छान वाटतं आपण आज भेटलोय तर. ऍक्च्युली मलाही, म्हणजे आत्ता मला खूप छान वाटतंय प्रिया. असं वाटतंय आयुष्यभर तुझा हात माझ्या हातात असावा, मग मला कसलंच टेन्शन नाही. सोड. काय झालं? मी विसरूनच गेले ऑलमोस्ट. काय आता काय? गॉड, मी कसं काय हात लावला ह्याला. ओके, जस्ट तुझा हात पुढे कर. ओके, लाव ना. हा, ओके. आता धर, म्हणजे दे. हे का केलंस तू? अरे कसं असतं, आपल्या हातावर ना ऑलमोस्ट 78 प्रकारचे जर्म्स असतात. मग ते दिसत नाही डोळ्याला, मग ते असे हातावाटे पोटात जातात. मग त्याच्याने वेगवेगळे आजार होतात. एक्झॅक्टली. जुलाब, भगवत. काय बस झालं. मला थोडं रोमॅन्टिक वाटत होतं म्हणून मी हात हातात दिला, पण ते हातांवरच्या जंतांमध्ये एवढे किडे असतील तर असू दे. पण प्रिया, मी काय म्हणतो, आता ह्यापुढे कधी स्पर्श झाला की तू लगेच सॅनिटायझर लावणार का? अर्थात, मी माझ्या शरीराची खूप काळजी घेते. बेसिकली मी ना अनावश्यक स्पर्शच करत नाही कोणाला. क्या बात आहे, वा, या अच्छा आहे.
हे कंटिन्यू कर. म्हणजे आतापर्यंतच हे सगळ्यात आवडलेलं आहे मला. हो. हा, कोणालाही अनावश्यक स्पर्श करायचाच नाही ऍक्च्युली. पण कधी कधी नाही का स्पर्शाची गरज लागतेच. तेव्हा तेव्हा माझ्या बॅगेत कायम एक गोष्ट असते. काय कायम माझ्या बॅगेमध्ये माझे ग्लव्स असतात. तू सांग. मी ग्लव्स घालते, तू सांग कुठे स्पर्श करू. सांग ना. हे बघ, ग्लव्स घातले ना की कसं काही टेन्शन नसतं. तुला पण टेन्शन नाही, मला पण टेन्शन नाही. एकदम प्रोटेक्शन. हे बघ इथे आत ना, इथे. नको. हे बघ तुला कळलेलंच नाहीये मला काय म्हणायचंय ते. आत ठेव तू ते. ओके आत ठेव फाईन. प्लीज. कुठे राहिला. हे बघ, सुखी आयुष्याचा मूलमंत्र काय माहितीये ना. आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्वाच्या अवयवावर ताबा. आपल्या शरीरात की नाही 4 इंचाचा एक छोटासा अवयव असतो. जगातली सगळी मोठी मोठी युद्ध, सगळ्या ग्रँड लढाया याच 4 इंचाच्या अवयवामुळे झाल्यात. ओळख कोणता अवयव. नाही बा अवयव ओळखलाय मी. पण त्याची इथे काय गरज आहे आजता. असं असं कसं म्हणतोस तू. जीभ. बघ 4 इंचा. जीभ. अच्छा जीभ. जिभेवरती ताबा नसतो. किती दुरावा वाढतो, भांडणं होतात, लढाया होतात. हे बघ, बडबडणं असो किंवा खाणं असो, जिभेवर ना आपला कॉन्स्टंट ताबा असला पाहिजे. अजिबात लाड करायचं नाही जिभेचे. त्यामुळे आता हे जे येईल ना कॅप्सिकम सॅलड वगैरे ते सगळं गपचूप खायचं. ओके. नाही प्रिया हे बघ मी हे सगळं असं काही खाल्लेलं नाहीये ग. मला नाही जाणार. आपण ऍटलिस्ट एखादा ज्यूस मागवूया. ज्यूस. अरे ज्यूस मागवायचं कसं. मी आणलाय ना. मी ज्यूस घेऊनच फिरते. हे बघ, हा कारल्याचा आणि फरसबीचा फ्रेश ज्यूस आहे. घे ना. मी स्वतः तयार केलाय. नाही मी हे असलं काही पित नाही. मला नकोय. हे ठेव ते आतमध्ये. मी असं कसं पित नाही. मी तयार केलाय ना. अगं. नाक बंद कर. बरोबर. काय करतेस तू. येडी आहेस काय. कोण आहेस तू. कोण आहे. माझी आई आहेस तू. ही फालतूगिरी ना तू कर सगळी. कळलं ना. स्वतःवर ठेव ए, ताबा. गप जरा. अरे मी तुझ्यासाठी करते ना हे सगळं तेजस. असं काय पोट वाढलं एवढं मग काय करायचं. ए पोट नाहीये मला. पोट नाहीये. आधीच सांगतोय पोट नाहीये. हेल्दी खाशील, फिट राहशील तर खूप वर्ष जगशील ना तू. मला मुळात खूप वर्ष जगायचं नाहीये. मला छान जगायचंय. छान. मुळात ना मला जगायचंय. कळलं. आणि हे तुझ्यासोबत शक्य नाहीये. बावळट मुलगी. सॅनिटायझर काढ, हेच काढ, ग्लोव्स काढ, तेच काढ. येडी आहेस काय तू. मी चाललो. तुझ्यामुळे वेळ वाया गेला माझा. हट. बाय. नाही नाही तेजस, नाही ज्यूस तरी संपव यार. मी एवढं केलं. हां बायको. हां आता माझी मीटिंग आहे. हां काही नाही. काल ते एक पिक्चरची स्क्रिप्ट वाचली ना मी. हां त्यांचं प्रोडक्शनवाला येणार आहे मला ते पैशाचं बोलायला. हां तू ये ना सेटवर. डबा बिबा घेऊन ये मस्तपैकी. तेवढंच आपण एकमेकांना वेळ देऊ ना. ये प्लीज. आय लव्ह यू. ये. हॅलो सर. येस. मी चेतना. हां येस. तुम्ही काल सर आमच्या फिल्मची स्क्रिप्ट वाचलीत ना. हां त्याच्या मानधनाविषयी मी बोलायला आली प्रोडक्शन हाऊस कडून. हां बसा ना प्लीज बसा. थँक्यू. ॲक्च्युली ते म्हणाले कोणतरी माणूस येईल. इतकी सुंदर बाई माणूस येईल वाटलं नव्हतं. नाही एक सेकंड मी जरा फोन करतो. हॅलो बायको. अगं ॲक्च्युली सांगायला विसरलो मी. माझा उपवास आहे आज. हां नाही ते मग सांगायला विसरलो मी. ते कॅलेंडरमध्ये बघ ना. ते कॅलेंडरमध्ये मी तसं मी टिकमार्क करून ठेवलेलं आहे. ते डबा नको आहे. आणि तू पण येऊ नकोस. ॲक्च्युली सीन वाढलेत आता अचानक त्याच्यामुळे. हां नाही हां जरा हां दादा येतो मी. ते बोलत मला सेटवर बोलतो. हां प्लीज. ओके बाय. बायको. यू मॅरिड. हां म्हणजे माझी इच्छा नव्हती. ते आधीच लग्न ठरलं होतं. त्यामुळे काय करू शकत नाही. नो बोला ना. सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. हो थँक्यू. सर आय जस्ट कांट बिलीव्ह सर
मी तुमच्या पुढे बसली हा, नाही. सर एक चिमटा काढा नाही, it's okay. प्लीज प्लीज चिमटा काढा सर आता हात घेतला. एक चिमटा काढा ना सर आऊ! अरे मी काढला पण नाही अजून, ऐका ना. अरे सर तुमचं फील पण खूप आहे सर माझ्यासाठी सर मी जेव्हा ही स्क्रिप्ट वाचली ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त तुम्ही आलात सर. रिअली? तोच क्यूट चेहरा तेच नशिले डोळे तीच हॉट फिगर. एक सेकंड, तुम्ही हिरोसाठी बघताय की हिरोईनसाठी बघताय? आय मीन भारदस्त फिगर. थँक्यू. सर सर मला खूप मजा येणार आहे सर तुमच्या बरोबर काम करायला. थँक्यू, मलाही मजा येईल. बोला ना, कधी करायचं शूटिंग आणि किती तारखा हव्या तुम्हाला? 20 दिवस लागतील सर. Okay. पुढच्या महिन्यातले. पुढचा महिना? हो अहो पुढच्या महिन्यात तर माझं हास्य जत्रेचं शूटिंग आहे. त्यांना तुम्ही सहज सांग द्याल ना फिल्मसाठी. नाही तसं नाही. नाही मी काहीतरी ऍडजस्ट करतो, डोंट वरी. मी करतो ऍडजस्ट काहीतरी. ग्रेट सर ग्रेट. मला सांगा तुमचं बजेट किती असेल? नाही मी आज म्हणजे आजच्या वेळेत मी 20,000 पर डे घेतो. 20,000? हां. सॉरी सर हे 20,000 बजेट आहे ना ते आमच्या बजेटच्या डबल पेक्षाही जास्त आहे हो सर. इतक्या वर्षाचा कामाचा अनुभव म्हणता मला तेवढं मिळतं. नाही सर तुमच्या कामाचा प्रश्नच नाही सर. म्हणजे Thank बघितले तुमचे अनेक कामं म्हणून तर मी फॅन आहे ना सर तुमची. थँक्यू. सर आता तुमचा फिल्म ठेवा ना, ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. हा रोल चांगला मी वाचलाय. सर तुमच्याशिवाय या रोलला न्याय कोण देणार? हा म्हणजे ते बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हा सर. तुमचा सहवास. माझं खूप मोठं स्वप्न होतं सर तुमचा सहवास कधीतरी मला लाभावा. येस येस. हा बरोबर आहे तुमचं. मला आवडलं, मी करतोय. करताय सर? हा म्हणजे करतो. बजेटचं ऍडजस्ट करा ना काहीतरी प्लीज. अजून जरा सी कसं आहे माहिती आहे का, बेसिकली आय एम अन आर्टिस्ट. इट्स अ ट्रूथ. या कधी कधी काय होतं की ॲक्टरला चांगला जर रोल मिळाला, काही चांगला कंटेंट असेल तर मग तो पैशामध्ये वर खाली करतो, पण एकदम लेवल सोडून नाही करू शकत तो, नाही का. आणि इंडस्ट्रीमध्ये कळलं तर प्रॉब्लेम होईल ना की हा कमी पैशात काम करतोय. परत तुम्ही सतत हां अजिबात कळणार नाही सर. नाही पण कळलं सर तर इट्स माय प्रॉमिस सर. नाही. आणि मी सांगेन ना कोणी विचारलं तर तुमचा पर डे 20 लाख रुपये. नाही एवढं पण नको. एवढं पण नको. ओके सी तुमच्याकरता म्हणजे रोल चांगला आहे सगळं आणि तुम्ही एवढं रिक्वेस्ट करताय, अर्धे करा, नो प्रॉब्लेम. अर्धे म्हणजे 10,000? सर 10,000 पण आमच्या बजेटच्या डबल पेक्षा पण जास्त आहेत सर. तुम्हाला काय म्हणायचं, मी 5,000 मध्ये काम करू? 5,000 तुम्ही काम करू काय? काय नॉन एक हे 5. हॅलो एक सेकंड. हॅलो हे बघा, अहो मी वैतागलो, तुम्ही लाजताय काय? हॅलो सर हीच तर तुमची अदा आहे ना सर जी मला फिदा करून टाकते तुमच्यावर सर. तुम्ही चिडलात ना की खूप गोड दिसता सर. सी मी नाही असं नाही म्हणजे. सी तुमच्या गालावरची लाली ती बघितली की असं वाटतं, काय वाटतं? असं वाटतं की काय काय तुम्ही चिडा माझ्यावर. तुम्ही माझ्यावर अजून चिडा, मला आवडेल सर. चिडा ना माझ्यावर, माझ्यावर चिडा ना सर प्लीज. ठीक आहे, 5,000 करतो मी, पण 5,000 पर डे. पण एक सेकंड, पण प्लीज माझा बॉय वेगळा असेल त्याचं पेमेंट तुम्हाला वेगळं द्यावं लागेल. माझा मेकअप पण वेगळा असेल त्याचं पेमेंट, आणि आय वॉन्ट सेपरेट व्हॅनिटी प्लीज. सर तुम्ही मेकअप म्हणजे काळजीच करू नका. म्हणजे मेकअप नाही आहे का? आहे मी करीन तुम्हाला मेकअप. तुम्ही मेकअप सुद्धा करता? करून दाखवू? नाही आता नको. लगेच तुम्ही. आणि बॉयचा सर, हा. बॉय जितक्या तत्परतेने ओ देणार नाही ना तितकी ही गर्ल अवेलेबल असेल तुमच्यासाठी. रिअली? आणि व्हॅनिटीमध्ये मी असेल ना सर तुमच्या बरोबर कायम. म्हणजे तुम्हाला मला सारखी सारखी हाक मारावीच लागणार नाही विग ऍडजस्ट करायला. हॅलो माझे ओरिजिनल केस आहे, विग नाही आहे. हो आय एम सो सॉरी. नाही ओरिजिनल काय केस. जेव्हापासून मी हास्य जत्रा बघते ना तेव्हापासून कुणाला खरे केस असतील याच्यावरचा भरोसाच उडालाय सर. काय करणार, एनिवे दिवस असतात एकेकाचं, काय करणार. सर एनिवे डोंट वरी. हां मी असेन तुमच्या बरोबर थँक्यू. कायम. प्लीज तेवढं बजेट. नाही बोला ना 5,000 तुम्ही आता. ठीक आहे तुमच्यासाठी मी 5,000 रेडी झालोय. 5,000
सर 5,000 पण आमच्या बजेटच्या डबलपेक्षा जास्त आहेत सर. एक सेकंड, तुम्हाला तुमचं काय म्हणणं, मी चिंचोके घेऊन काम करू? हे म्हणजे अतिच होतं ना, चिंचोके म्हणजे. प्लीज एक सेकंड म्हणजे सर प्लीज. हे बघ प्लीज रडू नका. हे बघ हॅलो हे बघ रडू नका प्लीज. रडू नका तुम्ही, ऐका ना प्लीज प्लीज काम डाऊन. एक सेकंड I'm sorry. प्लीज प्लीज पाणी देऊ, पाणी घ्या ना, पाणी घ्या प्लीज पाणी घ्या. इट्स सर. तुम्ही रडू नका प्लीज. पण हे खूपच होतं ना, व्यवहार पण झाला पाहिजे ना प्लीज. सर माझा एक भाऊ होता सर, तो अच्छा. वारला बिचारा. हो आय एम सॉरी. त्याच्याच आयुष्यावर फिल्म होती सर. हो म्हणजे वाचली मी ती स्टोरी वाचली जरा. आणि माझा एक बॉयफ्रेंड होता, त्याने मला त्या काळात खूप आधार दिला सर, खूप काळजी घेतली त्याने माझी. तो आता नाही आहे का? नाही डोंट वरी होईल सगळं व्यवस्थित. सर त्याच बॉयफ्रेंडचा रोल तुम्हाला करायचा आहे हो, मी- सर. प्लीज नाही म्हणू नका. नाही, कसं- हवं तर मी तुम्हाला प्रॅक्टिस देईन ना त्याची. नाही पण आम्ही दोघांनी जे जे केलं होतं ना ते सगळं आपण करू सर. काय सांगताय? हो सर. प्लीज फिल्म करा ना सर. फिल्मला नाही म्हणू नका सर, प्लीज प्लीज. नाही ठीक आहे, आपण 2,500 मध्ये करूया. आता 2,500 सर 2,500 पण जास्त होत आहे. हे अति होतंय तुमचं 2,500 म्हणजे. तेच सांगते मी, हे 2,500 जास्तच होत आहेत सर. हे बघा हे बघा. माझं ऐका. नाही तुमचं नाही माझं नाही, मी टॅक्स पण घेणार नाही तुमच्याकडे. अरे, म्हणजे 350 डन. काय 350 एक सेकंड, हात काढा प्लीज, हात काढा. 350 खूप 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 कमी होतं. माझ्या भावाचा प्रश्न आहे सर. कोणाचे भाव असू दे, पण 350 म्हणजे माझा भाव खाली जात चालला एकदम, ऐका ना. 350 म्हणजे खूपच कमी. प्लीज कर ना. नाही होणार. माझ्यासाठी अरे प्लीज तुम्ही समजून घ्या. मी please. अवेलेबल असणार आहे ना तुझ्यासाठी. नाही बरोबर आहे, पण नाही 350 नाही आ, नाही. एक माणूस चिडला. चिडलो नाही मी, चिडलो नाही. आ. इकडे बघ ना. नाही चिडलो नाही. इकडे बघ सोन. पटकन second, मी नाही- कॉन्ट्रॅक्ट वर सह्या सोड ना करायच्या. तू असं म्हणजे कर ना सोना म्हणजे माझ्यासाठी. हे म्हणजे प्लीज कोणाला सांगू नकोस आपण. प्लीज. आता हे कसं लिहू मी, हे तर ऑलरेडी झालंय सगळं. इथे सही कर प्लीज. इथे पण खूप मोठा सेट आहे आपला. हो. खूप मोठी फिल्म पण आहे आपली. तेवढाच मोठा बॉन्ड पण आहे आपला. प्लीज झाले की नाही संपले आता. पेन प्लीज. थँक्यू. जाऊया. हो मी निघते ना. हा म्हणजे सया झाल्या ना सोना. हा. आता काय काम आहे? म्हणजे आता तुला कॉल टाइम येईल तेव्हा ये सेटवर आणि वेळेवर ये हा प्लीज. म्हणजे जरा उशीर झाला ना तर आम्ही 500 रुपये कट करतो. 350 मध्ये 500 कसं काय कट करणार? हो नाही इन दॅट केस तू आम्हाला वरचे 150 रुपये द्यायचेस. आणि आमच्या कॉस्ट्युम डिझायनरचा पण फोन येईल तुला. अच्छा. प्लीज तो जे रिक्वायरमेंट येईल ना ते कपडे कॅरी कर. हा म्हणजे मी कपडे आणायचे. हो. माझे कपडे मी सेटवर मी घेऊन यायचे. हो सोना. फालतूगिरी आहे हे. मला जमणार नाही. मी एक कॉन्ट्रॅक्ट साईन करत नाही, संपला विषय. मी तुमची पोलिसात कंप्लेंट करणार. दिस इज रॉंग, दिस इज नॉट डन. अंशू काय करू मी तुझं? काय करू म्हणजे? अरे या तू कॉन्ट्रॅक्टवर स्वतः सह्या केल्यात. कुठे? हे बघ हे जर रूल तू ब्रेक केलेस ना तर आम्ही तुझ्यावर लीगल ऍक्शन घेऊ शकतो. मी सहाय्य करताना त्यामुळे तुला फिल्म करावीच लागेल. अरे पण इथं कॉन्ट्रॅक्ट पाळा, फाईन टाळा. ओके. हॅलो. अगे झाला तयार, पटवला. आई कोणाला सांगतेल हा. बरं ठीक आहे. पुढचा आर्टिस्ट कोण आहे? नंबर पाठवलायस? ग्रेट. मी त्याला फोन करते. ओके बाय. हॅलो सर. सर मी चेतना. सर तुमचा सहवास. निघितो. चालायला पाहिजे. हॅलो बायको. ओ माय गॉड. ओ हो. हॅलो एव्हरीवन. हॅलो सर. हॅलो ताई. हॅलो ब्युटिफुल. ओ माय गॉड. हॅलो गॉर्जियस. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका गौरव मालणकर अँड मालणकर ब्रदर्स कंपनीचा CEO. स्टेप
हसायला काय होतंय? हसायला काय झालं? अरे नाही तसं नाहीये, म्हटलं हसून घेऊया, पुढे स्किट मध्ये संधी नाहीच मिळाली तर म्हणून. हट असो तर मी या कंपनीचा सीईओ अलकाताई, माझी कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे. हल्ली कामाचा व्याप इतका वाढलाय ना की मी कालच एक नवीन पर्सनल असिस्टंट हायर केली आहे. म्हणजे काल दिवसभर खूप इंटरव्ह्यूज घेतले पण एकही मनासारखी नाही सापडली हो. मग मकरन सर काय करणार, नेहमीप्रमाणे क्लबमध्ये रात्री बसलो पण तिथे एक मुलगी मला भेटली. रात्रभर तिचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथेच फायनल केली. ती आता येतच असेल. हट हट. मे आय कम इन सर? येस come in, come in, come in. Oh, looking so gorgeous. Thank you. Finally, you are here. Welcome, welcome, welcome to our office. I'm sorry, मी तुझं नाव विसरलं. काय नाव आहे तुझं? सर तुम्ही माझं नाव विसरला नाही आहात. तुम्ही नाव विचारलंच नाही कालपासून. हो का? माझं नाव शिवाली परब. Wow, Yeah. what a beautiful name, शिवाली. सर परत म्हणा ना शिवाली. सर म्हणा ना प्लीज, म्हणा ना शिवाली, म्हणा ना प्लीज. Oh, so cute. तुझ्यासाठी म्हणणार मी शिवाली. हॅपी दिवाळी. So cute, so cute. सर मी ना लहानपणापासून असं करते सर, मज्जा येते मज्जा. कशाला करतेस? सर तुम्हाला मज्जा आली का? हा आली 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 आली. मग तुम्ही म्हणा ना मज्जा आली. मज्जा आली. परत हॅपी दिवाळी. सो क्यूट, सो क्यूट. Thank you. शिवाली खूप मजा होते, खूप मजा होते. आपण नको आता मजा करूया, आपण कामाला लागूया. हा? चालेल सर. इथे ये, इथे ये, आपण कामाला लागूया. हा तू मला सीव्ही देतेस? तुमच्या आईचा घो. डार्लिंग अपेक्षित होते सगळं. आपण नवीन काहीतरी करूया. हो, चालेल. सीव्ही म्हणजे तुझा बायोडेटा. हा सर, हा बघा ना. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल बायोडेटा, जस्ट लाईक यू. सर खरंच थँक्यू. म्हणजे मला काहीच एक्सपिरियन्स नसताना तुम्ही मला पर्सनल असिस्टंट. अगं असं काय वेडी आहेस का तू? सर. अगं तुझा एक्सपिरियन्स मला काल रात्रीच कळलाय. हा, सर. हा म्हणजे आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम टोटली इम्प्रेस्ड. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चल आता आपण कामाला लागूया. हो, सर. ये मला सांग हे काय? लॅपटॉप. अगं सगळं अपेक्षित करते ही. अगं लॅपटॉप ते मला माहिती आहे ग, पण यात या स्क्रीनवर काय ते महत्वाचं आहे. ओ डार्लिंग, येस सर. यात माझं महिन्याभराचं रुटीन आहे. म्हणजे सगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत. तू त्या सगळ्या तुझ्या पद्धतीने मॅनेज कर आणि डिटेल मध्ये मॅनेज कर. ओके? येस सर, येस सर. ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय sir? मी सांगायचंच विसरलो. अगं डार्लिंग बच्चू, कामाच्या नादात ना मी वॉटर इंटेक माझा कमी झालाय. म्हणजे पाणी प्यायचंच मी विसरून जातो. डॉक्टरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तुम्ही हळूहळू थोडं थोडं का होईना पाणी प्यायचंच. ओके सर. ही सगळी जबाबदारी आजपासून तुझ्यावर आहे. Yes, मी sir. कितीही कामात असलो, कितीही नाही म्हटलं तरी तू मला पाणी पाजायचास. मी पाजेन सर हा? पाणी. हा पाजायचं पाणी. मला सांग आता तुला काय कन्फ्युजन आहे? नाही सर, सगळं क्लिअर आहे, सगळं क्लिअर आहे. वाव, पण सर एक विचारायचं आहे. विचार ना. सर इथे हा, विचार. की तुम्ही ब्रेक मध्ये जेवत का नाही, लोणचं का खाता? हे? हा सर बघा ना, इथे सगळीकडे लिहिलंय लोणचा ब्रेक, लोणचा ब्रेक, लोणचा ब्रेक. अगं ते लंच ब्रेक आहे. क्यूट. लोणचं लंच ब्रेक आहे ते बाळा. ए काय झालं डार्लिंग? डार्लिंग काय झालं? सॉरी सर. काय झालं? सर खरंच सॉरी, माझा इंग्लिशचा थोडासा प्रॉब्लेम आहे सर. ए बेबी, बेबी तुझे सगळे प्रॉब्लेम्स आजपासून माझे. तू फक्त माझी काळजी घ्यायचीस. पाणी. सर पाणी प्या ना. अरे वा, लगेच काळजी घेतलीस. वा 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 वा.
इकडे आपण लगेच कामाला लागूया. इकडे Yes, ये. हे sir, बघ yes, हे बघ आता तू मला एक लेटर टाईप करून द्यायचंस. हा बस ना बस. हे बघ ही फाईल आहे. याच्यामध्ये तू लेटर टाईप करून द्यायचंस. टू समीर चौगुले, चेअरमॅन ऑफ TT इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट. घे. काय झालं? करते सर मी हा करते. कर 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 कर. हा झालं सर. झालं. वा 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 झालंय ना. झालं. हा, sir. आता सब्जेक्ट. दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. काय झालं डार्लिंग? परत एकदा सांगा ना सर. सांगतो ना मी. तू का घाबरतेस डार्लिंग? मी सगळं सांगणार. दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. पाणी प्या ना सर. अगं झालं ना पिऊन. आता कशाला? नाही सर तुम्ही पाणी प्या. तुम्ही मला हक्क दिलाय सर. आपण सर तुम्ही आत्ताच म्हणाले ना डॉक्टरने तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला विंटर आंटीची गरज आहे म्हणून. अगं विंटर आंटी कुठली विंटर आंटी? वॉटर इंटेक आहे ते. नको इंग्लिश बोलूस. मी पाणी पितो मी पाणी. प्यायलो मी. विंटर आंटी नको. हा तर मला सांग आता काय काय लिहिलंयस तू? दाखव बघू. हा, सर. वा. तू समरा चिगल्या. काय हे? समीर चौगुलेला तू समरा चिगल्या लिहिलंस? सॉरी सर. हे पण चेअरमॅन व्यवस्थित लिहिलंस तू. हा सर. चेअरमॅन ऑफ TT इंटरनॅशनल इंटुकले पिंटुकले. इंटुकले पिंटुकले. सर मला ते इन्स्टिट्यूटचं स्पेलिंग आलं नाही. अगं इंटुकले पिंटुकले जास्त मोठे आहे. ते जमलं तुला. हे नाही जमलं. असू दे जाऊ दे. दिस इज फायनल टोकेशन फॉर टोकेशन. कुठून काढलं हिने? टोकेशन नाही बाळा, ते कोटेशन असतं. हो सर तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका माझ्या. काय त्रास करून? सर तुम्हाला त्रास होईल सर. प्लीज नका असं करू. तुम्ही पाणी प्या. नाही प्यायचं मला पाणी. सर तुम्ही पाणी प्या. मला नाही प्यायचं पाणी. पाणी पी. नाही प्यायचंय. पी पाणी. सर एकदा पी पाणी म्हणा ना. काय बोलतेस तू हे? प्लीज एकदा पी पाणी म्हणा हे ना. मला नाही भाड्याचं पी पाणी. चल सर एकतर पी पाणी म्हणा नाही तर पाणी प्या. पाणी पितो मी आधी. सर म्हणजे खरंच सॉरी. माझं ना इंग्लिश थोडं कच्चं आहे. थोडं. हो सर पण माझं मराठी चांगलं आहे. निमिष ऐकतोयस ना? काय चांगलंय तुझं? सर माझं मराठी खरंच चांगलं आहे. मराठी इंग्लिश पेक्षा बरं असेल. चल ये ये. हा, लिह इथे. सर तुम्ही बोला मी मराठी ट्रान्सलेट हा करते. लिह. तू सब्जेक्ट लिह. दिस इज फायनल कोटेशन फॉर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. हा झालं सर. झालं? येस सर. वाचून दाखव आता मला. हा सर. विषय मुलींच्या 1/4 भागाचे रंगकाम करण्यासाठी येणारा अंतिम खर्च. काय काय लिहिलंस तू? मुलींच्या 1/4 भागाचे रंगकाम. कुठला भाग? कसलं रंगकाम? सर पेंटिंग ऑफ गर्ल्स क्वार्टर्स. सर पेंटिंग म्हणजे रंगकाम, गर्ल्स म्हणजे मुली आणि क्वार्टर्स म्हणजे 1/4. गप का तू? गप. अरे काय कूल आहे यार ही. सर माझं काही चुकलं का? तुझं नाही माझं चुकलंय. गप. रात्री घरी गेलो असतो, झोपलो असतो, हे सगळं परवड. सर सॉरी सर. सर तुम्ही रागावू नका. तुम्ही पाणी प्या सर. मला नकोय पाणी. सर प्लीज पाणी प्या. नकोय मला पाणी. सर पाणी प्या. पिणार नाही. पी पाणी. सर सर एकदा पी पाणी म्हणा ना सर. नाही म्हणणार मी. सर प्लीज एकदा पी पाणी म्हणा ना सर. पी पाणी. तुमची बायको ढापाणी. तू ह्या पंच कॉन्फिडन्स वर अख्खं स्किट काढलास. Yes, sir. अरे तू निघ इथून. निघ. Sorry. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा गोंडस अभिनेता तेजस राऊत. आणि मी विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर.
तर आज तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही हे ऍक्टिंग आणि स्किट सोडून अचानक हे अँकरिंग कडे कसे वळलो. तर म्हणलं काही दिवाळी आहे, सेलिब्रेशनचा माहोल आहे आणि मार्क्स पण नाही आहेत आज. तर मग थोडीशी मजा करूयात. हो हो आणि सोनी मराठीच्या इतक्या तारका आपल्याला इकडे जॉईन झालेल्या आहेत आज सेलिब्रेशन. नाही तेच म्हणत होतो की त्यांना आपण इथे बोलवून काहीतरी सेलिब्रेशन केलं पाहिजे ना. हो 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 हो. तर दिवाळीची धमाल मस्ती करण्यासाठी मी सोनी मराठीच्या नायिकांना आमंत्रित करते रंगमंचावर. प्लीज या. वा मस्त वाटतंय असं दिवाळीमध्ये नातेवाईक घरी आल्यानंतर कसं घर भरल्यासारखं वाटतं तसं छान वाटतंय आता. आणि अगं सण पण बघ ना कुठला आहे. दिवाळी दिवाळी यार, बाकीचे कुठलेच सण 4 ते 5 दिवस चालत नाही. दिवाळी एकमेव सण आहे 4 ते 5 दिवस चालतो. म्हणजे बघ ना दिवाळी, पाडवा, भाऊबीज, ते 3च लिहिलेत, बाकीचे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आहेत ना. बरोबर बरोबर. आणि प्रिया ते बली जयाप्रदा ते पण दिवाळी. बली प्रतिपदा असतं ते. बली प्रतिपदा ते पण दिवाळीतच असतं ना. हा ते पण दिवाळीत असतं. हे पण बली प्रतिपदा म्हणजेच पाडवा ना रे. पाडवा हो. मग मला अजून एक प्रश्न आहे या पाडव्याबद्दल. कोणाला विचारू आता? तू शरवीला विचार ना. हिने MPSC ची परीक्षा दिली. शपथ हिला विचार. द्यायची परीक्षा मी अभ्यास करते. अभ्यास करते ती. अभ्यास मग सुरू तिला आहे. नक्कीच माहिती असणार. हिला हे विचार. माहित असणार. ए दिवाळीच्या पाडव्याला गुढी कुठल्या दिशेला उभारतात? कुठल्याच नाही. पाडव्याला गुढी उभारत नाही. नाही, ती गुढी पाडव्याला उभारतात. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा मग ती गुढी पाडव्याला गुढी उभारतात. मग ती कुठल्या दिशेला उभारतात? पूर्वेकडे. पूर्वेकडे. वाव, तिला खरंच उत्तर माहिती. पूर्वेकडे वरच्या दिशेला उभारतात. हा वरच्या दिशेला उभारतात. पण मग गुढी उभारतात, मग गुढी पाडवा असं का म्हणतात? नाही गुढी उभवा असं म्हणलं पाहिजे ना. तू प्रॉपर पुण्याची नाहीच आहेस ना, म्हणजे बाहेरचीच. हा डोंबिवली कसं बाहेर आहे मुंबईच्या तसंच. ठीक आहे, आपण पुढचे प्रश्न विचारूया. करूया, करूया, करूया. हा मी प्रश्न विचारतो सरिताला. ओहो. सरिता, यमद्वितीया हा जो दिवाळीतला दिवस आहे तो नेमका कुठला दिवस आहे? यमद्वितीया. मी हा शब्द आज पहिल्यांदा सॉरी. बाकी कोणाला माहिती आहे यमद्वितीया? इकडे सोफ्यावर बसलेले. चेक डिले झाला की यमद्वितीय असते आमच्याकडे. अपेक्षेने जावं आणि चेक न मिळावा यमद्वितीय असते आमच्यासाठी. नाही नाही, दिवाळीत तो कुठला दिवस असतो? वेल नाही माहिती मला. काटे परिवारात कोणाला नाही माहिती? नाही. भाऊबीज. क्या बात आहे, व्हेरी गुड. भाऊबीज हे उत्तर आहे. भाऊबीज करेक्ट उत्तर आहे. यमीने यमाला ओवाळलं आणि म्हणून क्या बात ती आहे. हेच त्याच्या मागचं यमद्वितीया. एक्सप्लेनेशन आहे. खूपच जोरदार टाळ्या एकदा परत एकदा please. ही जी तुम्ही बरोबर उत्तर देता याचं इथे हे गिफ्ट ठेवलेले आहेत. हा मग आता खरंच डोकं चालू आहे. नाही पण याचं परीक्षण कुणीतरी इकडे छुपा परीक्षक करतोय आणि तो तुमचे मार्क लिहून घेतोय. या खेळाच्या शेवटी ते सांगितले जातील. मला वाटतं आपण अवनीला आता प्रश्न विचारूयात. अवनीला विचारूया. ठीक आहे. वसुबारस हा जो दिवाळीचा दिवस असतो त्या दिवशी काय करतात? गाईची पूजा करतात. ओके, वा. तू करतेस गायची पूजा. हा म्हणजे मी मामाच्या गावाला जात असल्यामुळे दिवाळीत मला हा सण माहिती आहे, कारण माझ्या मामाच्या घरी बरीच गुरं वगैरे आहेत. सो गाईची पूजा करतात हे मला माहिती आहे. वा, वा. वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते. करेक्ट उत्तर आहे. करेक्ट. आणि मग आता मुंबईमध्ये आता गायी दिसल्या नाही आजूबाजूला, मग काय करायचं? प्रिया प्रिया फालतू प्रश्न विचार नको. मला खरंच एक सिरियस प्रश्न आहे. हा आई उपास करते मुलासाठी. मला एक सिरियसली प्रश्न विचारायचा होता. ओके. ते पोलिसात आहे म्हणून की सुतळी बॉम्ब जो असतो तो कसा डिफ्यूज करायचा? तरी बॉम्ब. हे कशाला तू सुतळी बॉम्बच्या उगीच नादी लागतो? उगीच प्रदूषण वगैरे होतं. दिवाळीमध्ये ना मस्त फराळ खायचा आणि मज्जा करायची. हे फराळावरनं मला आठवलं, माझी ना आई दरवर्षी म्हणते, यार तू पुढच्या वर्षी तरी ऍटलिस्ट काहीतरी थोडं तरी कर स्वयंपाकातलं. ऍटलिस्ट लाडू तरी वळ. लाडू वळ म्हणजे इनस्विंग की आउटस्विंग? कशाला विदाऊट मार्क्स तू एलिमिनेशनची काही गरज नाही. काय? तर मला बेसिक प्रश्न आहे फराळाबद्दल.
तर मला तो रियाला विचारायचा आहे. विचार. करंजीमध्ये आपण जे सारण भरतो ते माहिती असेल ना तुला, सारण भरतात ते? हो हो करंजीत. हो. तर त्याला सारण का म्हणतात? सारण कारण तेच सांगायचंय तुला, का भरतात? कारण नुसतंच जर रिकामा दिला तो खुळखुळा ते कसं खाणार? नाही 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 माहिती मला. दिवाळ सणाचा सगळा सार त्या सारणामध्ये असतो म्हणून त्याला सारण म्हणतात आणि ते गोड असतं. तर तूही उत्तर देत होतास आता काहीतरी, तर तुला माहिती आहे वाटतं रेसिपीज बद्दल. मी तर मला सांग, चकलीची रेसिपी कशी करतात? चकलीची रेसिपी मला रेसिपी वगैरे मला नाही माहित गं हे. बरं, मग चकलीची रेसिपी इथे कोणाला माहित असेल, आपण कोणाला विचारूयात? मला माहितीये, कावेरीला विचार. कावेरी, तिच्या हाताला खूप छान चव आहे, ती खूप सुंदर जेवण बनवते, तिला नक्कीच माहिती तिला असणार माहिती चकली असेल. कशी बनवायची. भाजणीची करतात चकली. ते भाजणी नीट सगळे धान्य भाजून घेतात व्यवस्थित आणि ती एकत्र करून दळायला टाकतात आणि मग ते थोडं थोडं पीठ भिजवून मग त्याची चकली करतात. कालच सीन केलाय आम्ही. तू रेसिपी सांगितलीच नाहीये. दळ्याला टाकतात आणि चकली करतात. रेसिपी कुठे आहे? सीन एवढाच होता. सीन एवढाच होता. सीन मध्ये तेवढंच. हे उत्तर बरोबर होतं की नाही हे विचारायला पाहिजे ना कोणाला तरी. अलकाताई, हे उत्तर बरोबर होतं का? नाही, ते तिचं अर्ध उत्तर बरोबर होतं. मग त्या भाजणीत आपल्याला हवं तसं लाल तिखट वगैरे घालून ती टेस्ट यायला हवी, थोडी हळद सगळं घालून मग तेल वगैरे घालून जरा मळायचे आणि थोडा वेळ ठेवून द्यायची आणि मग चकल्या पाडायच्या आणि तळायच्या. झालं. क्या बात. वा, वा, वा. दिवाळीत त्याला चकल्या म्हणतात आणि एरवी चकणा म्हणतात. वा, क्या बात आहे. तरी झालं चकल्यांचं, पण दिवाळीत आपण आणखीन एक पदार्थ बनवतो, तो म्हणजे बेसनाचा लाडू. बेसनाचे लाडू जे आहेत त्याबद्दल मला पूर्णाला विचारायचं आहे. पूर्णा, बेसनाचे लाडू बेसनापासून बनतात, पण मग ते बेसन कशापासून तयार होतं? चना डाळ. चणा डाळ बरोबर उत्तर आहे. पूर्णासाठी चणा डाळच लागते. म्हणजे मकरन किचन मध्ये जात होतं. मकरनला माहिती आहे पुरणासाठी चणा डाळ. ती पण पुरण यंत्रातनं असं बायको बसत आहे का पुरणपोळी करताना? एवढे कष्ट आता कोण अलीकडच्या काळात घेते अनाज पुरणकडे काय भरोसा नाही यार, बायको सुगरण आहे तुझी. हो, पण पूर्णासाठी म्हणजे दिवसच घालवावा लागेल, त्यापेक्षा आपल्या अलीकडे रेडीमेडची सगळीकडे सोय असते. माझ्या मते दोघांनी व्हॉट्सअपवर बोलावं. पूर्णाने मस्त उत्तर दिलंय, जोरदार टाळ्या. तर तुला अजून एक मी प्रश्न विचारेन बेसनाच्या लाडू बद्दल. त्याच्यावर जो बेदाणा लावतात तर तो त्याच्या म्हणजे वर का लावतात, आत का नाही लावत? म्हणजे लाडू खाताना डिस्टर्ब नको व्हायला तो मध्ये असल्यावर, त्यामुळे वरती असेल तर तो असं काढून ठेवून मग लाडू. नाही पूर्ण तसं नाहीये ते. डायबिटीस वाल्याला दिला तो फक्त बेदाणा खातो, लाडू परत दे. हे करेक्ट उत्तर आहे. मकरन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हे करेक्ट उत्तर आहे. तर या ठिकाणी आपले सगळे प्रश्न संपलेत आणि तुमची उत्तर ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आणि आता वेळ झाली आहे तो छुपा परीक्षक रिव्हील करण्याची. तुमचे सगळे गुण लिहून घेत होते समीर चौगुले. त्यांनी आणि आता तुमचा फायनल राऊंड ते स्वतः कंडक्ट करणार आहेत. आणि त्यासाठी सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. जुने मित्र आहोत. आणि या फायनल राऊंड मध्ये जे कोणी जिंकतील त्या विजेतीला मिळणारे एक खूप मस्त भेटवस्तू, आणि ज्या उपविजेत्या होतील सगळ्यांना त्यांनाही आपल्याकडे भरपूर भेटवस्तू इथे आहेत. सो कोणी निराश होऊ नका आणि ऑल द व्हेरी बेस्ट फायनल राऊंडसाठी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आम्ही डॉक्टर या पेशंटचे ट्रॅक्टर. आम्ही डॉक्टर या पेशंट
पेशंटचे ट्रॅक्टर ट्रॅक्टर तुम्हाला कळलं असेल आता, म्हणजे प्रश्न पडला असेल की मी पेशंटचे ट्रॅक्टर असं का बोलतोय. 2 तास झालो डॉक्टर या शब्दाला यमकच सापडत नव्हतं. मग आपलं ट्रॅक्टर वापरलं, स्किट तरी ट्रॅकवर येईल म्हणून. असं मी डॉक्टर बबलू खांडेकर. हो काल मी एका भोजने नावाच्या एका पेशंटच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. तिथपर्यंत माझा मोबाईल होता हो, त्यानंतर कोणीतरी चोरला आहे. का मग डोकं काम नाही करत, मग काय करू ते. डॉक्टर 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 भोजने ऐका भोजने, मी तुम्हाला सांगितलंय तुमचा पाय बरा होईल, प्लीज तुम्ही जा. आता मी खूप टेन्शनमध्ये आधीच सांगतोय. नाही डॉक्टर, माझा मोबाईल चोरीला गेला हो. अहो तोच परत द्यायला आलोय. लाज वाटली असेल ना, का ज्याने आपलं ऑपरेशन केलं त्याचाच मोबाईल कसा चोरायचा. द्या. कुठे आहे? माझ्या गुडघ्यात. कुठे? गुडघ्यात. माझा मोबाईल तुमच्या गुडघ्यात आहे. मग तुमच्या गुडघ्याची वाटी काय माझ्या खिशात आहे? अरे गुडघ्याची वाटी माझ्या खिशात आहे. मग माझा खरंच मोबाईल आतमध्ये गुडघ्यात. काय खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुम्हाला? फोन लावा, तुमच्या मोबाईलवर फोन करा. 986 तोंडाने बरी होणार नाही, त्यासाठी मोबाईल लागतो ना. हा काय माझा मोबाईल घ्या. बरोबर. काय होतंय? थांबवा ते. काय होतंय? कालपासून हे असंच होतंय. फोन आला की हे असंच होतंय. लाज वाटते नालायक माणसाला, लाज वाटते. कालपासून मी एकाही पेशंटला अपॉइंटमेंट देऊ शकलो नाहीये. मी कोणाशी चॅटिंग केलं नाही, माझी एक सेल्फी काढली नाही, आणि तू माझा मोबाईल गुडघ्यात लपून घरी गेलास. नालायक माणसा, माझ्यावर काय भडकताय? ऑपरेशन करताना तुम्ही चुकून मोबाईल गुडघ्यात ठेवलात ना, आणि गुडघ्यात मोबाईल ठेवायला तो काय खिसा आहे का पिशवी आहे? मुळात तुम्ही माझ्या गुडघ्यात मोबाईल ठेवलात कसा? अरे वा 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 वा. म्हणजे मुद्दाम केला असं तुला म्हणायचं का? केवढं मोठं ऑपरेशन होता छोट्या मोठ्या चुका. अरे माकडा नाही, अरे चिंपांजी आहे. ऑपरेशन करताना मोबाईल गुडघ्यात राहिला तुला छोटी गोष्ट वाटते? बघ, मला माझा मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, बस. तोच द्यायला आलोय परत मी. तुम्ही मोबाईल घ्या तुमचा, ऑपरेशन करा. ते ऑपरेशन करूया. आधी ऑपरेशनचे ऍडव्हान्स भरा. 1.5 लाख रुपये. किती? 1.5 लाख रुपये. किती? कानाच्या ऑपरेशनचं वेगळे लागतील. तुम्ही मोबाईल विसरलात आणि मी 1.5 लाख देऊन माझ्याच पायाचं परत ऑपरेशन करायचं. सॉरी. त्यापेक्षा तुम्ही तुमचा मोबाईल मधलं कार्ड बंद करा आणि मोबाईल राहू द्यात, विसरा. शान्या, माझा मोबाईल ना महागडा आहे. पाइनएप्पल कंपनीचा आहे. तुमच्या पाइनएप्पलला हा पाय नाही आपला, काय लोक. पाचवा अतिरेकी शाब्दिक पंच. झालं असेल तर माझा एक मिनिट थांब, हलू नको. महत्वाचा फोन असू शकतो. हॅलो डॉक्टर बबलू, डॉक्टर चिंट्या स्पीकिंग. हा बोला डॉक्टर चिंट्या, बोला. कालपासून किती फोन केले तुम्हाला, कुठे होता तुम्ही? अरे सॉरी जरा ऑपरेशन मध्ये होतो. बोला. लवकरात लवकर अर्जंट प्रेसिडेंटला फोन करा. ओके ओव्हर अँड आउट. कोण आहात तुम्ही? कोण तुम्ही? फोन ठेवताना ओव्हर अँड आउट म्हणता? कुठल्या जमातीचे डॉक्टर आहात तुम्ही? बरं, तुमचं नाव डॉक्टर बबलू, तुम्हाला फोन करणारा डॉक्टर चिंट्या. जगात अशा नावाचे कुठे डॉक्टर नाहीत. कुठून आलात तुम्ही? त्या आमची एक स्वतःची एक वेगळी असोसिएशन आहे. कसली सिच्युएशन आहे? युनियन आहे. आमची एक वेगळी युनियन आहे, बाबू नावाची. बाबू बेस्ट अँड ब्युटिफुल डॉक्टर्स युनियन. BABU बाबू. BABU बाबू. डॉक्टरचा डी कुठे आहे? तो सायलेंट आहे. मी कुठे बोलत बसलोय? मला प्रेसिडेंटला फोन करायचा आहे. एक काम करा, इकडे आपण जरा, मला शोधावं लागेल कुठे मोबाईल. हा
काय एक करताय? second. नाही, थांबा ना, ऐका तुम्हाला प्रेसिडेंटला फोन करायचा ना माझा मोबाईल तुमच्या खिशात ठेवला बघा, नाही त्याच्यावर- बाबा ते अननोन नंबर नाही उचलत तुम्ही थांबा बस एक- Unknown चा काय एक प्रश्न सेकंड आहे? थांबा मला एक मिनिट मला सांग इथे दुखतोय इथे 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 एक सेकंड हा सावकाश, लेट हा. मी ट्राय 0 वाजला थांब 0 इथे 0 असला 9 8 7 6 5 4 3 2 1 हॅश हॅश राहिलं हॅश 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 काम झाल्यावर आपण बोलतो ना काम झालं हॅश एक मिनिट हा. इथे फोन उचलायचा असेल मग फोन ठेवायचा असेल त्या म्युझिकचं बटन दाबलं गेलं हो म्युझिकचं बंद करा ना अचानक बंद कसं काय झालं अचानक कालपासून मोबाईल चार्जिंगला लावलाच नसशील किती कोणत्या वृत्तीचे आहात रे तुम्ही मोबाईल दुसऱ्याचा म्हणून चार्ज पण नाही करायचा काय बडबड करता तुम्ही मोबाईल चार्ज कसा करू पिन कुठून घालू काय काय बडबड काय एक काम करा तुम्ही इथे बसा रिलॅक्स व्हा काय नाही घाबरू नका इथे व्हा रिलॅक्स व्हा काय प्रॉब्लेम नाही रिलॅक्स व्हा काय घाबरू नका व्यवस्थित तो काढून टाका. हो नो इश्यू मी बोलतो हा बोला डोळे बंद करा आणि पळून गेलात तर झाला ना पहिल्या स्किटला झाला ना ऍडिशन घेता नंतर लोकल लेखकांना शिवाय करतो डोळे बंद करतो पण डोळे बंद करून काय होणार आहे डोळे बंद करून काय होणार म्हणजे चार्जिंगची व्यवस्था करायला नको म्हणजे तिकडे बघा काय तिकडे काय थांब. काय घाबरू नका एक मिनिट हा 0च्या खाली चार्जिंगचा होल असणार एक मिनिट थांब इकडे बघ एक मिनिट आणि तुला प्लग खाली बसायची गरज नाही कोणाच्या प्लग खाली प्लग खाली नाही, आपल्याकडे कसं पॉवर बँक आहे ना काय टेन्शन नाही त्याचं हा. हे घे दुखतंय हे घे इकडे हे घे. काय? आणि वरती पकड मोबाईलचं सलाईन आहे ते थांब जरा थांब हॅलो डॉक्टर गोट्या हॅलो अरे नीट ठेव ना पाय नीट काय तू काय टीव्हीचा अँटी नाही का कसाही वळवताय हो पाय हो माझा थांब जरा एक मिनिट तिकडे बघ काय तिकडे काय परत तिकडे तिकडे काय राहिली फसवतात तिकडे काय नाही काय रे बस या इथे हेडफोनच्या साठी होल झाला एक मिनिट झालं बस आता आपण डॉक्टर झिपऱ्यांना फोन करूया डॉक्टर झिपऱ्यांना इकडे फोन डायल कर मी सांगतोय डायल कर 9 8 6 9 रे सॉरी वरून उलट दिसताना म्हणून ते कट कर परत दाब कट 9 8 6 7 टी त्यांचा नंबर कोणाला कळला नाही पाहिजे ना हॅलो डॉक्टर झिपऱ्या गौरव मोरे फ्रॉम पॉय फिल्टर पाडा डॉक्टर बबलू बोलतोय अरे डॉक्टर बबलू हा. अरे कुठे आहात तुम्ही कालपासून तुम्हाला मी फोन करतोय नाही ऍक्च्युली काल जरा ऑपरेशन मध्ये होतो बोला तुम्ही बोला ओके ऐका काल मी एका हॅलो हा बोला ऐकतो काल मी एका पेशंटचं ऑपरेशन करत होतो त्याचं मी डोकं खोललेलं आहे आणि त्याच्या डोक्यात आहे ना एक मोठा अक्रोड दिसतोय डोक्यात मोठा अक्रोड असतो का अहो मेंदू असेल तो मेंदू हो डॉक्टर झिपरा तो मेंदू आहे मेंदू म्हणजे पेशंट बोलतोय माझी जबाबदारी नाही तो बोलतो मेंदू म्हणून मेंदू ओके पण त्याला भोग कुठे दिसत नाहीये मेंदूला भोग दिसत नाही कुठे भोग असायला मेंदू वडा आहे का तो मेंदू म्हटलं मी मेंदू मेंदूला भोग कसं असेल तर मेंदू तुम्ही मुळात तो मेंदू का उघडलाय अरे मला अपेंडिक्स शोधायचं आहे तुला माहिती आहे अपेंडिक्स कुठे असतं ते आपलं काय माहिती पेशंटला विचार ना त्याला माहिती असेल त्याने त्याच्या वस्तू कुठे ठेवल्यात आपलं काय करायचं नाही मला फोनवरती सांगू नका तुम्ही एक काम करा मला व्हिडिओ कॉल करा ओके व्हिडिओ कॉल
ते व्हिडिओ कॉल करायला सांगतात. जाड्या व्हिडिओ कॉल. जाड्या माझ्याकडे बघू पण नको. नाही नाही आता कॅमेरासाठी तिसरा होल करू देणार नाही मी. ऐका ना. नाही 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 तुम्ही एक काम करा. तुम्ही 1.5 लाख रुपये घ्या, मी द्यायला तयार आहे. तुम्ही ऑपरेशन करून मोबाईल काढा. हे आधीच सांगायचं ना. झोपा इकडे झोपा, काय प्रॉब्लेम नाही, काय घाबरू नका. झोपा इकडे या. झोपा काय टेन्शन नाही घ्यायचं. आपण आहे रे. काय घाबरायचं ना. हा मला सांगा कोणता कट मारूया, बॉक्स कट की मिलिटरी कट? अरे तू काय केस कापतोयस का? बॉक्स कट आणि मिलिटरी कट मारायला नीट कर ना. मी आपलं ऑप्शन दिलं असं नकोय काय? मला ऑप्शन. एक मिनिट तिकडे बघायला सांगू नका मला. ना. बरोबर ते उशी नीट करा. उशी नीट करायचं काय? तू का ओरडतोयस? नाही ते पायाला वाटेल ना. अरे डॉक्टरला पण दुःख झालंय. आपण आपलं कशाला दुःख दाखवा. गप बसेल ना म्हणून, बाकी काय नाही. आईला एक मिनिट. खूप दुखतंय, खूप दुखतंय. एक मिनिट. एक काम करा, थांबा, तुम्ही घाबरू नका. हे काय हे बदक आत ठेवा. खायला नाही दिलं म्हणजे दुखायला लागलं की दाबा. हा ओके, काय घाबरू नका. मला फक्त बघू दे. खूप दुखतंय. एक मिनिट. हे काय आई शपथ, तू लॉलीपॉप पण लपवलेला. अरे चोरा कुठे कुठे काय काय लपवतो रे? अरे लॉलीपॉप नाही रे, माझा लेग पीस आहे तो. ठेव. हवंय का? आता टाकून देऊया रे. शाकाहारी पण शाकाहारी. बापरे, तो काय खायला असतो काय? जिथे चालायसाठी असतो ना. आणि शाकाहारी काय शाकाहारी? लेग पीस काढून टाकून पायात काय मुळा घालू? ठेव ठेव तो आतमध्ये ठेव. ठेव, मला पाहिजे तो लहानपणापासून. आपल्याला काय हे स्वतःच्या वस्तू स्वतःला नीट जागेवरच ठेवतात ना. एक मिनिट. हे काय रे, हे काढूया काय? काय सगळं ठेव तिथे. मला सगळं माझं पाहिजे ते आहे तसं. तू बघ, तू तुझा मोबाईल गेली बाबा तुझा. सापडला. एक मिनिट. काय माझ्या मोबाईलची अवस्था केली रे बाबा. सॉरी हो बाबू, चार्ज नाही झालास कालपासून. सॉरी. ए माझं गुडघ्याची वाटी लाव ना. वाटी लावायला काय काय, मी घरी घेऊन जाणार आहे. लावतो. मला काय तसं नाही रे बाबा, कालपासून माझ्या बरोबर नव्हता. किती मी त्याला हे केलं माहितीये बाबू. सॉरी. एक मिनिट. इकडे बघ. हे काय केलं? 4 टाके टाकलेत. एक्स्ट्रा टाकून ठेवलंय. प्रॉब्लेम नाही बाबा. तुला तुझी वाटी मिळाली, मला माझा मोबाईल मिळाला. केस सॉल्व. नशीब. हाय आई. माझं बदक कुठे आहे? तुला हातात पकडायला दिलं. बदक कुठे आहे माझं? तुम्ही पायात टाकलं बहुतेक. माझं बदक द्या मला. माझं बदक पाहिजे.